नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कॉर्ड सेट कुर्तीची जी कटिंग आहे ती बघणार आहोत आपण. आणि ही कॉलर नेक ए लाईन कुर्ती आपण कॉर्ड मध्ये बनवणार आहोत. तर यासाठी जे आहे सर्वात प्रथम आपण थेरी बघणार आहोत आणि थेरीचा जो पार्ट आहे तो बऱ्यापैकी मी यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर याची थेरीचा एक व्हिडिओ अपलोड होईल. त्यानंतर नेक्स्ट डे कुर्ती आणि पॅन्ट जी आहे याच्या खाली जी प्लाझो बनवलेली आहे आपण त्याचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड होणार आहे. तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथे दाखवल्याप्रमाणे हे पहा, इथे ए लाईन कुर्तीचा जो ड्राफ्ट आहे, बॅक पार्टचा ड्राफ्ट मी इथे बनवलेला आहे. हा जो आहे बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला बॅक पार्टची कटिंग करायची आहे. तर बॅक पार्टसाठी तुम्ही फॅब्रिक कसं ठेवणार, तर हे पहा, जसं की पूर्ण जे आहे तुमच्याकडे जे पण पूर्ण फॅब्रिक आहे ते अशा पद्धतीने फॅब्रिक असणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवत आहे आणि जसं दाखवतं की फॅब्रिकच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने इथे तुम्ही पाहू शकता बॉर्डर असते किंवा ही किनार असते. तर आपल्याला काय करायचं, वरची किनार आणि खालची किनार अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायची आणि अशा पद्धतीने जे आहे फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचं. आता ही फोल्डेड बाजू आहे. ज्यावेळी बॅक पार्टची आपण इथे कटिंग करणार आहोत तर बॅक पार्टची कटिंग करताना फोल्डेड साईडने तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जसं की मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने शोल्डरसाठी मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर इथून खाली साधारण 1 इंच मार्किंग करायचं आहे, जे की तुम्हाला काय करायचं आहे, शोल्डर स्लोप द्यायचा आणि तिथून आपल्याला 7 इंचावरती एक मार्किंग करायचं आमोलसाठी. तुमचं जे पण आमोल लाईन असेल ती, जसं की, आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण चेस्ट प्लस 3 इंच लुजिंग आणि डिवायडेड बाय 4 असं मार्किंग करून सेम वेस्टमध्ये देखील मार्किंग करायचं. आणि अशा पद्धतीने हे मार्किंग खालीपर्यंत घेऊन आपल्याला जेवढा पण आपला घेर येणार आहे तेवढा घेर यामध्ये ऍड करायचा. इथे 3 इंच अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वरच्या बाजूने गोलाकार देऊन घ्यायचा. आता कॉलर नेक जो आहे त्याची कटिंग करताना इथे पहा, तुमचं बॉडीवरती जे पण मेजरमेंट येणार आहे तेच शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं. गळा रुंदीचा जो आहे मी इथे चार्ट जो आहे तो दाखवलेला आहे, त्याप्रमाणे गळा रुंदी, गळा खोली घ्यायची. बॅक पार्टसाठी 1 ते 1.5 इंचासाठीच आपल्याला गळ्याची जी आहे खोली घ्यायची आहे, कारण आपण कॉलरची कुर्ती बनवणार आहोत अशा पद्धतीने. त्याचबरोबर जो शोल्डरचा स्लोप येईल तिथेच तुम्हाला अशा पद्धतीने जे आहे डार्टचं जे आहे मेजरमेंट घ्यायचं आहे. तर हे झालं बॅक पार्टचं ड्राफ्टिंग. आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो पार्ट आहे तो बघायचा. तर जसं मी सांगितलं तसं ह्या साईजमध्ये तुमचं जे पण शोल्डर आहे बॉडीवरचं ते मेजरमेंट घ्यायचं. 3 इंच गळा रुंदी मी इथे घेतलेली आहे. गळ्याची खोली 1 ते 1.5 इंच घ्यायची आहे. त्यानंतर चेस्टचं मेजरमेंट टाकून घ्यायचं. त्याआधी आमोलचं जे आहे ते मेजरमेंट टाकायचं. 1 इंच शोल्डर स्लोप देऊन घ्यायचा आहे. वेस्टचं मेजरमेंट घ्यायचं आहे. त्यानंतर हिपचं मेजरमेंट इथे घ्यायचं आहे. बट तुम्हाला ए लाईन कुर्ती बनवायची आहे त्यामुळे जे आहे की वेस्टपासूनचं जे मार्किंग आहे, तुमचं जे मार्किंग आहे ते वेस्टपासून डायरेक्टली जो खालचा तुमचा घेर असेल किंवा बॉटम असेल तिथपर्यंत असं तिरकं जे आहे मार्किंग होणार आहे. त्यानंतर इथून वरती 3 इंच जे आहे घ्यायचं आणि हा गोलाकार देऊन घ्यायचा. तर अशा पद्धतीने, तर हा जो आहे त्याचा थेरीचा जो आहे ड्राफ्ट आहे. कॉलर कुर्ती बनवण्यासाठी 2.5 ते 3 मीटर कापड लागतं. किनारीच्या बाजूने जसं मी फॅब्रिकवर दाखवलं, फॅब्रिक फोल्ड करून घ्यायचं. बॅकपार्टची कटिंग करायची. कॉलरची कुर्ती असल्यामुळे शोल्डरचं जे माप अंगावर येणार आहे तेच माप तुम्हाला इथे घ्यायचं आहे. आता त्यानंतर पहा, मी इथे अशा पद्धतीने गळा रुंदी आणि गळा खोली कशी घ्यायची त्याच्यासाठीचा साईज चार्ट शेड केला आहे. 28 ते 30 चेस्ट असेल तर गळ्याची रुंदी 2.50, 30 ते 34 मध्ये 2.75, 34 ते 40 मध्ये 3 इंच आणि 40 ते 45 मध्ये 3.25. त्याचबरोबर 28 ते 30 मध्ये गळा खोली 2.75, 30-34 मध्ये 3 इंच, 34 ते 38 मध्ये 3.50, 38 ते 42 मध्ये 3.75 अशा पद्धतीने गळ्याची जी आहे आपल्याला इथे खोली घ्यायची आहे. त्याचबरोबर मागील गळ्याची खोली इथे जसं मी सांगितलं बॅक पार्टमध्ये 1 ते 1.5 इंच घ्यायची आहे. बॅक अमोलसाठी 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे तुम्हाला आणि फ्रंट पार्टच्या अमोलसाठी तुम्हाला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे साधारण. आणि जसं मी फॅब्रिकवरती दाखवलं किंवा जसं यावरती दाखवल्याप्रमाणेच आपल्याला करायचंय. फक्त आता फ्रंट पार्ट, ज्यावेळी फ्रंट पार्टची आपण ड्राफ्टिंग करणार आहोत त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे की जसं आपण बॅक पार्ट जो आहे तो फोल्डेड साईडने कट केला, तर फ्रंट पार्ट जो आहे तो कट करताना अशा पद्धतीने घ्यायचा आहे तुम्हाला फॅब्रिक. आता ही जी किनारीची बाजू आहे ती, आता इथून तुम्हाला काय करायचं आहे, 2 इंच फॅब्रिक अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं
आतल्या बाजूने. आता ही ओपन साईड आहे. हे फोल्ड करून घेतल्यानंतर आता इथून पुढे तुम्हाला टाकायचं आहे मेजरमेंट. म्हणजे तुमचं जे पण मेजरमेंट येणार आहे ते अशा पद्धतीने, ते 2 इंच मेजरमेंट सोडूनच तुमचं शोल्डरचं मेजरमेंट येईल. 1 इंच परत अगेन तिथून पुढेच तुम्हाला आर्महोलची लाईन मार्क करायची. त्यानंतर चेस्ट, नंतर वेस्ट, त्यानंतर हाच पार्ट तुमचा अशा पद्धतीने खाली असा जो आहे हा असा तुमचा ड्राफ्ट असणार आहे फ्रंट पार्टचा. आणि इथून तुमची जी आहे ती गळ्याची मार्किंग होणार आहे अशा पद्धतीने. तर ही झाली ड्राफ्टिंग. आणि त्यानंतर मग हा जो पार्ट आहे हा आपला ओपन होणार आहे. पण ही जी मार्किंग ठेवायची आहे आपल्याला ही अशा पद्धतीनेच ठेवायची आहे. आणि हे हा पार्ट असा आपल्याला कट करून घ्यायचा. त्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपला अशा पद्धतीने त्याच्या 2 स्लिट तयार होतील आणि हा फोल्ड होणार आहे. आणि हे करून ही कुर्ती आपली ओव्हरलॅप होणार आहे. तर अशा पद्धतीने इथे जे आहे मी कुर्तीचं जे ड्राफ्टिंग आहे तुम्हाला फॅब्रिकवरती पण दाखवणार आहे नंतर. तर गळा रुंदी, गळा खोली मार्क करून घ्यायची, जशी बॅक पार्टमध्ये आपण मार्क केली त्याप्रमाणे. त्यानंतर सेम बॅक पार्टची जशी मार्किंग केली फ्रंट पार्टची तशीच मार्किंग करायची. त्यानंतर दोन्ही जे फ्रंटचे जे दोन्ही पार्ट आहेत ते डबल फोल्ड करून घ्यायचे. ज्या 2-2 इंचाच्या आपण स्लिट ठेवल्या होत्या त्या डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायच्या. त्यानंतर एकावर एक ठेवून ओव्हरलॅप करायच्या, स्टिच करायच्या. शोल्डरला जे आहे दाखवल्याप्रमाणे शोल्डरची फिटिंग केल्यानंतर तुम्हाला कॉलरचं जे आहे ते इथे मी मेजरमेंट दाखवलं किंवा ड्राफ्ट दाखवलाय. आता ही जी आहे कोट कॉलर आहे किंवा नॉर्मल शर्टची जी कॉलर असते तशी कॉलर मी इथे या ड्रेसमध्ये स्टिच केलेली आहे. नंतर शोल्डर जोडून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं, वरच्या पद्धतीने कॉलरची जी आहे कटिंग करायची आहे. आता कटिंग करताना तुम्हाला जसं दाखवते मी की हे आता आपण हे फॅब्रिकवरती बघूयात. तर इथे तुम्ही पाहू शकता ही जी आहे ही फोल्डेड साईड आहे आणि समोरची ओपन साईड फॅब्रिक डबल फोल्डमध्ये आहे. तर साधारण तुम्हाला काय करायचं आहे की इथून साधारण तुम्हाला एक अंदाजे मार्किंग करायचं तुमची जी पण कॉलर असेल तिच्यासाठीचं. तर हे झालं कॉलरसाठीचं तुमचं मार्किंग. आता त्यानंतर इथे कॉलरची जी आहे तुमची गळ्याची रुंदी येणार. आणि त्यानंतर हे अशा पद्धतीने हे जे दोन्ही पॉइंट्स आहेत ते तुम्हाला जस्ट कनेक्ट करायचे आहे असे. तर हे मी तुम्हाला हवं तर कट करून देखील दाखवते. पाहू शकता तुम्ही. तर अशा पद्धतीने ही कॉलरची आपली कटिंग झालेली आहे. इथे पाहू शकता. आता इथे मध्ये सेम मापाचा आपल्याला कॅनव्हास घ्यायचा. कॅनव्हास आतमध्ये ठेवून घ्यायचा आणि ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला स्टिच करून घ्यायच्या दोन्ही साईड. त्यानंतर हे फॅब्रिक अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही झाली कॉलरची कटिंग. आता यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तर त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डायरेक्टली फॅब्रिकवरती ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे. आता त्यानंतर यामध्ये अजून एक सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट असेल तो अशा पद्धतीचा की यावरती प्लाझो कशी बनवली. तर अशा पद्धतीची सिंपल प्लाझो जी आहे याच्यावरती मी बनवलेली आहे. हे पहा अशा पद्धतीने. तर हा प्लाझोचा आहे तो ड्राफ्ट आहे. आता बेसिक फॉर्म्युला जो आहे प्लाझोचा इथं दाखवला आहे मी. तर हे पहा की प्लाझोमध्ये बऱ्याचदा जो आहे मधला पार्ट हा जो आहे उचलला जातो. तर काय करायचं, क्रॉचची डेप्थ कशी घ्यायची, हिप राऊंड घ्यायचा डिवायडेड बाय 4 प्लस 1 ते 1.5 इंच ते 2 इंच असा ह्याचा फॉर्म्युला आहे क्रॉच डेप्थचा. तर हिप राऊंड जर तुमचा अप टू 44 असेल तर तुम्हाला 1.5 इंच जे आहे हिप राऊंडमध्ये प्लस करायचं. 44 पेक्षा जास्त हिप राऊंड असेल तर तुम्ही 2 इंच जे आहे यामध्ये प्लस करायचं आहे. त्याचप्रमाणे इथे हा जर फॉर्म्युला समजत नसेल तर तुम्हाला या पद्धतीने जे आहे साईज चार्ट जो आहे तो दिलेला आहे. तर ह्या पद्धतीने देखील तुम्ही क्रॉचची लेंथ घेतली तरी चालणार आहे. सेम याच पद्धतीने मी जी आहे प्लाझो बनवलेली आहे या कॉर्ड सेटवरचे आणि खूप छान असा हा कॉर्ड सेट जो आहे तयार झालेला आहे. तर नेक्स्ट याचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह.